गाडीमुळे नंबर आडवा दिसेना ते आता. नमस्कार. आता आपण पाहतो शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत. भर दिवसा भूम शहरामध्ये दरोडे पडायला चालू झालेला आहे. शिवाजीनगर येथे दिनेश डोके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी पाळत राखून दरोडा टाकलेला आहे. आता आपण पाहू शकतो या ठिकाणचं हे कपाट आणि कडी कोंडा देखील आपण पाहू शकतो. ह्यावेळेस हा कडी कोंडा देखील आपण पाहू शकतो कुलपासहित कसा तोडलेला आहे. एक सतर्क राहण्याची गरज सध्या नागरिकांमध्ये आहे. आपण तात्पुरतं जरी बाहेर जात असलो तरी एक काही वेळातच अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी दरोडा टाकलेला आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत. त्याचा अधिक तपास आणि त्या ठिकाणची माहिती घेत असताना आपण पाहतोय शिवाजीनगर हे शिवाजीनगर आपण पाहू शकतो. रोड लगतच आहे. जी रोड आहे परांडा रोड आहे त्याच्या लगतच असलेली घरं आहेत आणि काही वेळेसाठीच या ठिकाणचे बाहेर गेलेले होते. त्याची पाळत राखून या ठिकाणी मोठा दरोडा टाकलेला आपण पाहतोय. आसपासचे जे नागरिक आहेत ते आपापलं घरामध्ये असल्याचा फायदा घेत या ठिकाणी त्यांनी कडी कोंडा तोडून या ठिकाणी दिनेश डोके ही कुलूप देखील आपण पाहू शकतो लावलेलं कोंड्यासहित तोडलेलं आहे त्यांनी. आणि या ठिकाणी आता तपास सुरू आहे. पोलीस कर्मचारी अधिकारी आलेले आहेत. नेमकं यामध्ये दरोड्यामध्ये काय गेलेलं आहे, सोनं चांदी असेल इतर दागिने असतील तर या ठिकाणचा तपास करत असताना आपण पाहतोय पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे या ठिकाणी. हॅलो हॅलो हां, शिवाजीनगरला ते डोकेज बिल्डिंग आहे का नवीन, त्याच्या पाठीमागं डोकेज नवीन बिल्डिंग बांधकाम झाली का? आलो इथं थोडंसं झाली चोरी दरोडा. नवीन डोकेज बिल्डिंग नाही का झालेली परडावरची डोक्याची आता सोना नाना भरपूर गेले चालू तीच चालू दुसरा CCTV आहे मग सांग जाऊ नका. आपल्याला कुठनं कशी आले ते माहिती नाही. फक्त आपल्याला जाताना यांनी बघितलं हाका मारतो म्हणून आपल्या इथे पुढे गाडी लावली. छोटा हात लावून कशा विचारलं नाही एकदा त्यांना विचारलं बोलून नाही सांगितलं त्यांनी आता बोलू शकत याच ठिकाणी आपण पाहतो हे कपाट आहे आणि कपाटातूनच आतून अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणची कपाट तोडून कपाटाचं लॉक तोडून याच्यामधीलच काही दागिने या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत. पोलीस तपास सुरू आहे. अधिक माहिती आपल्याला येऊन जाईल ह्या ठिकाणी नेमकं काय गेलं आणि किती नाही त्याची देखील आपल्याला माहिती येईल. परंतु भूममधल्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की दरोडा आणि चोरी या ठिकाणी असे वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी शिवाजीनगर दिनेश डोके यांच्या घरी ही चोरी झालेली आहे.
अशा अशा गाडीवर दोन्ही समय हे घातलं एक संदेश पास करायला म्हणजे पुढच्या पुढे त्याला सांगू मॅडम साहेबाला पाठवू एक साहेब संदेश तर पास होईल फोटो फॉरवर्ड करू ग्रुपवर कंट्रोलला चेहऱ्यात गोळ काय इकडे गेले नाही असं गुंडाळ आहे काय बांधलंय ना गाडी दिसून येत असेल फक्त आहे की? गाडी दिसते त्याच्यावर नंबर प्लेट नाही आणि समोरच्या व्यक्तीने जर्किंग घातले आणि तोंडाला बांधले म्हणजे ते चेहरा ओळखू. प्लॅनिंगनी नंबर प्लेट गायब करून ते सर गाडी बी त्याची का नाही त्याचा भरोसा नाही आता ते कॉर्नरला वर गोला इकडे जाताना दिसतंय युनिकॉर्न गाडी आहे तर युनिकॉर्न आहे नवीन गाडी आले साहेब आले का चोरीचं माहिती कळताच PI कानगुडे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. अधिक माहिती घेण्यासाठी गुण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. दोन वाजताच्या आसपास साहेब दुसरं काहीच नसेल फक्त त्यातलं सामान म्हणजे माहितीचं असं असणाऱ्याने केलेलं सामान ते दुसरं कुठं कशाला हात लावलं नाही काय नाही डायरेक्ट कपाट उडून दिलं ते. हा घराला लॉक होतं ते बाहेर गेलं गाडी उडत. कपाटाला ब्लॉक तोडले आणि त्याला तेव्हा ती मोटर कुलप होतं ते कोंडा तेव्हा ते तोडला फक्त ती माझी चुलती जी आहे त्या अर्ध्या तासासाठीच गेली ते बाहेर नाही व्हिडिओ आहे व्हिडिओवरून स्क्रीनशॉट मारला तुमचं आहे ना नाही, बाया. तेच आहे ते बॅग होती त्यातल्या बॅग मध्ये घातले त्यांनी स्लो मोशन ते बॅग मध्ये म्हणजे ही पिशवी काय होतं त्या एका पिशवी ठेवलेलं होतं हे असं. म्हणजे काय ह्याला कवर असावं म्हणून त्यांनी ही त्याला त्यातलं सामान भरून नेण्यासाठी ह्याची पिशवी काढली त्यात सामान भरून त्यांनी सोनं म्हणजे पाटल्या नेले राणी हारे घंटणे आणि समजा चांदीची भांडी होती ते सगळं पिशवीत नेले का ते पिशवीत भरून बघितलं जातो ना हाक मारतो. ह्यांनी बघितलं हाका मारत तो ते पळत गेले तो गाडीवर किक मारून गेले तो रस्त्यावर कोणच नव्हतं दुसरी गाडी कुठे ती एकच गाडी एकच गाडी फोटो पाठवलाय जस्ट पुढे झालेली आहे जरा बघा आपल्या लोकांना सांगू जस्ट झालेली आणखी हातीतच असतील ते भरपूर तर एक मेसेज पास करायला सांगा अर्ध्याच तासात म्हणजे 100% तेवढ्याच वेळात म्हणजे सगळं न म्हणून अर्धा तासात आणि जाण्याचा वेळ बरोबर त्याच वेळेला येणं पाळत राखून एकदम ॲक्युरेट टायमिंगवर. सकाळी ते म्हणजे माझे चुलत भाऊ सकाळीच गेले बसला ड्युटीला असते म्हणजे शक्यता या ठिकाणची माहिती कधीच म्हणत नाही हे माहिती कुठंतरी याच ठिकाणी असंच तुला एवढं सगळ्या गोष्टींबरोबर तेवढ्याच अर्ध्या तासात बाहेर गेल्याच्याच वेळेस घटना वरनं ते फोटो पाठवले कोणीकडे गेली ती परत तिकडे बरी ओके म्हणून घराला दीपक बस स्टँड रोडला 2 वर्ष काय तुम्ही बघितलं म्हणलं तर म्हणजे ते वर नंतर लगेच लक्षात येत आहे तुम्हाला ते
तुमच्या कॅमेऱ्यात बी दिसतात ते तिकडची तेवढं कॉर्नर दिसते फक्त त्यांच्या ह्याच्यात. इकडचं पण दिसलं असतं गाडी गाडी आपली आडवी गाडी धुवायला लावली होती त्याच्यामुळे ते दिसलं नाही त्यात बी नंबर प्लेट नाही त्याला पुढे काय दिसलं मागची तरी दिसली असती मागे असली तर नसून असं करायचं. गाडी नवीनच दिसते हॅलो हॅलो हा बोला आलो आलो मी आता आलोय. आलो आलो इथं माझ्या हॉटेल मागे आलो असं आहे का